गेली 10 वर्ष नाम फाउंडेशनचं पाण्यासाठीचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याशिवाय अजून 5 राज्यांमध्ये चालू आहे. आता हे काम जसं वाढत आहे तसं जनजागृती सातत्याने होताना आपल्याला दिसते आहे. आता जलसंजीवन अंतर्गत आपण वनसंजीवनी पण उपक्रम हाती घेऊन 12,000 झाडं लावली, हे तर ठीक आहे. पण मला असं वाटतं की यामध्ये लोकसहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. कारण कुण्या एकाच काम नसतं ते. जेव्हा एखादी चळवळ उभी राहते तेव्हा ती लोक चळवळ असावी असं मला वाटतं. आत्ताच तुम्ही प्रांत साहेबांबद्दल बोललात की येथे प्रांत आपल्याला मिळालेले आहेत. लिगाडे साहेबांचंही अकोला वासूद नावाचं गाव आहे. तिथे ज्या पद्धतीनं त्यांनी झाडाचं सगळं संगोपन त्यांच्या टीमने मिळून उभी राहिली. अकोला आणि वासूद हे 2 वेगळी गाव आहेत. पण आपल्याकडे अकोला हा एक जिल्हाच विदर्भात असल्यामुळे आणि त्यांचं गाव हे सांगोला तालुक्यात येतं, तर आपल्याकडे सेम नावं असल्यामुळे मग त्याला जोडून काहीतरी येतं. तसं अकोला आणि वासूद असं 2 वेगळी गाव आहेत. अकोल्यात त्यांच्या मित्रमंडळींनी मिळून झाडं लावली, ती वाढवली. त्याच्या समोर त्यांनी QR कोड केले, पाट्या लावल्या त्या माणसांच्या, आणि त्याचंच रेप्लिकेशन शेजारच्या वासूद गावांनी आता केलेलं आहे आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर झाडं उभी झालेली आहेत. पुण्याच्या खडकवासल्यातला गाळ काढल्यानंतर नाम फाउंडेशनने ग्रीन थंब नावाच्या एका संस्थेबरोबर जे आर्मी रिटायर्ड सगळी माणसं आहेत त्यांनी ग्रीन थंब नावाचे सुरेश पाटील, कर्नल सुरेश पाटील त्याचे प्रमुख आहेत. दोघांच्या समन्वयाने आम्ही तिथे 56 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये 3.5 लाख झाडं लावली. आणि आज त्या खडकवासल्याच्या बाजूने तुम्ही घेतला तिथं वाढलेली जैवविविधता, येणारे पशुपक्षी याचा आनंद तुम्हाला होईल. निसर्गाशी समन्वय साधण्याचा, कारण निसर्ग अलीकडच्या काळात आपल्याला सातत्याने काही ना काहीतरी सांगू पाहतो. यावर्षी उन्हाळ्यात मे महिना संपायचा आहे तरी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक असं पाऊस त्याच्या अगोदर कधी पडला होता यावेळी खूप ज्यांना ज्ञान आहे तेवढीच माणसं सांगू शकतील. पण आज 27 मे आहे तेव्हाच अर्धा महाराष्ट्र पाण्याने अगदी भिजून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की पुढच्या पिढ्यांनी, तरुण पिढ्यांनी, मगाशी मी झाड लावत असताना विनोद केला, कारण मी विनोदी न काय, मला तिथं गुटख्याची रिकामी पाकिटं दिसली, प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या दिसल्या. मी म्हटलं ह्याची पण झाडं येतील का? आणि उद्या आपण जर त्याच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तरीच ते रिकाम्या पिशवी आणि कदाचित त्या भरलेल्या येतील झाडावर येतील जेव्हा, आणि त्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांची झाडं येतील. प्लॅस्टिक ही गोष्ट अशी जी 1000 वर्ष विघटन होत नाही. त्यामुळे तुम्ही गावाने, ग्रामपंचायतीने निर्णय असा करायचा प्लॅस्टिक बंदी तुम्ही करा. त्यासाठी चिपळूणचा आदर्श तुम्ही घेऊ शकता की काही डस्टबिन आपले तयार करायचे आणि त्यामध्ये प्लॅस्टिक कचरा टाकायचा. आणि मी तुम्ही तरुण मुलांनाही सांगत होतो, यूट्यूब वगैरे तुम्ही सगळे सोशल मीडिया बघत असता, तर कचऱ्याच्या विघटनातनं सुद्धा तुम्ही करोडपती होऊ शकता. रिसायकलिंगला जर तो कचरा दिला तर तुम्हाला त्यातले पैसे मिळू शकतात. तर काही तरुणांनी आवर्जून असा उद्योग करावा. आणि मुळात असं आहे की प्लॅस्टिकचा जर थर तयार झाला उद्या तर पुढच्या पिढ्या काय करणार आहे त्याविषयी आपल्याला चिंता वाटणं फार स्वाभाविक आहे. कारण जर घट्ट तयार झाला तर वरचं पाणी वरच राहील आणि खालचं पाणी वर कसं मिळणार, असा एक प्रमुख आपल्यासमोर प्रश्न उभा राहील. ह्या उलट निसर्गामध्ये सुद्धा तशीच आहे. आता कमळाच्या बिया आहेत, त्याचं आयुष्य किती आहे तर 1000 वर्ष आहे. तुम्ही 1000 वर्षांनी कमळाची बी काढली आणि ती टाकली तरी तिला कमळं येतात. आता तुम्ही सगळे देवी भक्त असाल, पण देवीच्या काळात आपण कमळ देवीला वाहतो असं समजून जे फूल वाहतो त्याला वॉटर लिली म्हणतात. ॲक्च्युअल कमळ कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं की जितकं जास्त जैवविविधता वाढेल तेवढी आपल्या जगण्यामधली समृद्धी येईल आणि आपण सगळे आनंदी होऊ असा तो प्रयत्न असल्यामुळे आपण सर्वांनी आज सुरुवात केलेली आहे. आमचे शहानवाज भाई असतील, समीर जानवलकर असतील, गेले 8 वर्ष अभ्यास कोकण प्रांतामध्ये रायगडापासून सिंधुदुर्गापर्यंत आम्ही काम केलेलं आहे. 8 वर्षापूर्वी आपण नाटळला काम सुरू केलं होतं, रायगडातल्या सिंधुदुर्गातल्या कोळशीला सुरू केलं होतं. आज कोकणामध्ये खूप सारे पाण्याचे प्रकल्प, म्हणजे नद्यांचं पुनरुज्जीवन शासनाच्या मदतीने, प्रशासकीय जे चांगले अधिकारी त्यांच्या मदतीने, सर्व शासनाच्या
मदतीने आपण मोठ्या प्रमाणात नदीतला गाळ काढतो आहोत, याचा आनंद आहे. प्रशासनामध्ये सुद्धा खूप चांगले अधिकारी आहेत. दोन गट आहेत, चांगलं आणि वाईट असं सगळीकडेच आहे. त्यामुळे चांगले जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते खूप धडपडून काम करताना दिसतात. त्यांना त्याचं गांभीर्य जाणवल्याचं लक्षात येतं. निगडे साहेब त्या चांगल्या अधिकाऱ्यांपैकी आहेत. नाम फाउंडेशनच्या या कामामध्ये खूप सारे चांगले प्रशासकीय अधिकारी, खूप चांगली माणसं, शासनातल्या बऱ्याच माणसांचा सहभाग, त्यांनी हे काम चांगलं आहे बघून आता ती चळवळ वाढत चाललेली आहे. तर हे कुणा एकट्याचं काम नाही, आपल्या सगळ्यांचं आहे. कारण प्रश्न पुढच्या पिढ्यांचा आहे. पुढच्या पिढीला जर चांगलं मिळायचं असेल तर आपण काहीतरी करून जाणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आता आम्ही नुकतंच बापूंशी पण बोललो किंवा निगडे साहेबांशी पण बोललो. कोकणातल्या वणव्याविषयी एक क्लिप मी काही वर्षापूर्वी केली होती, पण त्याच्यावरची उपाययोजनेसाठी आपण चंद्रशेखर भडसावळेसारख्या विद्वान माणसांची मदत घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर मी या निमित्ताने त्यांनाही तुमच्याशी जोडून देतो. म्हणजे कोकणातल्या वणव्याचा एक मुद्दा पण आपल्याला लोकसहभागातून निकाली काढता येईल असं मला वाटतं. आपण सर्वांनी मिळून, लहानपणीपासून आपण गोष्ट ऐकतो, एक लाकूड मोडता येतं, मुळी मोडता येत नाही. आपण सगळेजण एक झालो आणि या जैवविविधतेसाठी आणि सगळ्या निसर्गासाठी काम केलं. बघा, साधा मुद्दा आहे. एखादी गाडी घेतली आपण, विज्ञानाने शोध तर लावले, आता समजा गाडी घेतली तर गाडीमुळे होतं काय, तर आपला प्रवास सुखकर होतो हे सोडा, पण डिझेलचा नाश होतो, वाढणाऱ्या प्रदूषणाचं काय, रस्त्या अपघातांचं काय, अपघातात जाणाऱ्यांचं काय. तर त्याच्या अनुषंगिक खूप सारे प्रश्न येतात. तर मला असं वाटतं की आपण एखादं समजा साधा कारखाना घेतला तरी ते यंत्र जुनी झाली तर त्याचा घसारा काढतो की रिनोव्हेट करायची. बऱ्याच ठिकाणी आपण असं करतो. मग निसर्गाच्या घसाऱ्याचं काय? निसर्गाकडनं आपण सगळं फुकटच घेतो, पण निसर्गाला काय देतो? मी आज निसर्गाकडनं श्वास घेतला इतकी वर्ष, तर मी निसर्गाला काय दिलं हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि मग या कामात तुमच्या सगळ्यांचा सहभाग येईल असं मला वाटतं आणि त्याचा फायदा पुढच्या पिढ्यांना होईल. आदरणीय नाना पाटेकरांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्ष नाम फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. त्याची चळवळ झाली याचा आनंद आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकांची चळवळ असं त्याचं स्वरूप आहे, किंवा माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ. आपण एकमेकांना समजून घेऊ. आपल्या बहुमूल्य वेळातला थोडासा वेळ निसर्गासाठी दिला. आता ही इथली झाडं ट्रायल बेसिसवरती झाडं लावली, पण त्याला येता जाता पाणी घालायला काय हरकत आहे, ती जबाबदारी कोणीतरी घ्यायची. त्याला समजा अजून काही कंपाऊंड करायचं, कुणाला येत असेल ते कौशल्य त्याने ते करायचं. अशा पद्धतीने मला वाटतं आपण सगळेजण एका चांगल्या मार्गावरनं चालू शकू. तर आज या निमित्ताने मला इथे व्यक्त बोलता आलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि सरपंच बाईंना एवढं सांगतो की प्लॅस्टिक बंद करा, त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. कारण तो सगळा कचरा नदीमध्ये, पाण्यामध्ये फेकला जातो, निसर्गामध्ये फेकला जातो. निसर्ग आपल्याला बोलत जरी नसला तरी तो ह्या पद्धतीनं आता बोलू लागला, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यांसाठी एवढंच सांगणं. धन्यवाद. जय